टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील भारत पेट्रोल पंपावर कॅन घेऊन डिझेलसाठी रांगाच रांगा। मंडळाधिकारी केबिनमध्ये स्वतः बसून पेट्रोल पंप मालकाला देत आहेत डिझेल विक्रीचे तोंडी आदेश। शेतकऱ्यांना फक्त 1000 रुपयांचे तर वाहनात 5000 रुपयांची डिझेल विक्री। सध्या सर्वत्र डिझेल आणि पेट्रोलचे टंचाई जाणवत असल्याने अनेकांना पेट्रोल व डिझेल टंचाईचा सामना करावा लागत आहे। तर सर्वात जास्त शेतकऱ्यांना शेती कामासाठी डिझेलच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याने 10 ते 20 किलोमीटरवरून शेती कामासाठी डिझेल आणावे लागत आहे। त्यातच अर्धापूर तालुक्यातील चोरंबा फाटा येथे 2 पेट्रोल पंप असून भारत पेट्रोल पंपावर स्वतः मंडळ अधिकारी केबिनमध्ये बसून कॅन घेऊन आलेल्या सर्वच ग्राहकांना फक्त 1000 रुपयांचे डिझेल घेऊन जा किंवा ट्रॅक्टर घेऊन या आणि 5 ते 10 हजारांचे डिझेल घेऊन जा असा सल्ला देत असल्याची तक्रार शेतकऱ्याकडून केली जात आहे। जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजचे संपादक गोविंद देशमुख यांनी चोरंबा फाटा येथील भारत पेट्रोल पंपावर माहिती घेण्यासाठी गेले असता तेथे कॅबिनमध्ये बसून स्वतः मंडळ अधिकारी डिझेल विक्रीचे आदेश करीत होते। त्यात वाहनधारकांना 5 ते 10 हजार रुपयांचे डिझेल दिले तर कॅनमध्ये डिझेल विक्री बंद असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना फक्त 1000 रुपयांचे डिझेल दिले जात आहे। शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर आपली वाहने घेऊन यावे व 5 ते 10 हजार रुपयांचे डिझेल घेऊन जावे असे आव्हान यावेळी त्यांनी केलं। युरियाचा शेतकरी पांडुरंग डांगे आज शेतकऱ्याला डिझेल देऊन झाले तर बोटाल्या हायवाला दिले 2 नंबर वाल्याला आणि इथं त्याची रेती वडालेत खड्या गोड्याला। आज शेतकऱ्याची पलटी राहिली, पेरणी धंदे राहिले शेताचे। आज शेतकरी परेशान आहे। शिंदे साहेबांनी एवढं सुद्धा सांगितलं शेतकऱ्याला डिझेल द्या मग वाहनवाल्याला द्या। मी एक शिवसैनिक शिंदे साहेबाचा कार्यकर्ता, आमदार संतोष मांगेचा कार्यकर्ता। आम्हाला आदेश वरून आला की बा शेतकऱ्याला पहिले डिझेल द्या मग बाकीच्या तुम्ही हवावाले असो 2 नंबर वाले असो तुमचे कोणते टिप्परवाला असो त्याला मग द्या। आधी धंदा करा, शेतीची पेरणी करा, शेतीची मशागत करा ही सूचना दिली आहे। हे आमचे पंपावाले मालक डिझेल कॅन मध्ये द्यायला वाहन आणा। आज आमचे ट्रॅक्टर वावरामध्ये रिकाम बंद आहेत। आज डिझेल मुळे ट्रॅक्टर वावरामध्ये बंद आहेत। सर्वसाधारण शेतकऱ्यांकडे वाहने नाहीत साहेब, त्यांनी करायचे तरी काय असा सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला। या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे शेतकऱ्यांची बाप भीक मागू देईना, माय जीव देऊ देईना अशी अवस्था झाली आहे। डिझेल टंचाईच्या नावाखाली मंडळ अधिकारी यांनी पेट्रोल पंप चालकांकडून काहीतरी मलिदा खाऊन कॅबिनमध्ये बसून सर्वच वाहनधारकांना डिझेल विक्रीचे आदेश आहेत असे तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांकडून बोललं जात होतं। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चोरंबा फाटा येथील भारत पेट्रोल पंपावर जाऊन चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई अशी मागणी शेतकऱ्यांकडून व वाहनधारकांकडून केली जात आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। कोणते साहेब? हां हां हजार घेऊन जा म्हणा। शेतकऱ्याला हजार घेऊन जा, हजार रुपये घेऊन जा म्हणाले। आणि बऱ्याच पैसे साहेब। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।